नमस्कार मित्रो, आज आपला विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981। सेवेच्या सर्वसाधारण शर्ती या विषयामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो हे सर्वप्रथम आपण पाहूया। सेवेच्या सर्वसाधारण शर्तीमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, जन्मतारीख आहे, धारणाधिकार आहे, वेतन भत्ते कसे मिळतात, पदोन्नतीची तारीख कशी निश्चित केली जाते, सेवा पुस्तकाच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहे, सेवा पुस्तकामध्ये कोणत्या नोंदी घेतल्या पाहिजे इत्यादी बाबींचा समावेश साधारणतः सेवेच्या सर्वसाधारण शर्तीमध्ये होतो। यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जे मुद्दा आहे, जो विषय आहे तो आहे वैद्यकीय प्रमाणपत्र। साधारणतः कोणत्याही व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू होत असताना वैद्यकीय तपासणी करून घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय साधारणतः सेवेमध्ये रुजू करून घेऊ नये असा नियम आहे। तथापि काही प्रसंगी सेवेवर रुजू होणे अत्यंत तातडीचे जर असेल तर अशा प्रकरणी त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्याला सूट दिल्या जाऊ शकते। वैद्यकीय प्रमाणपत्र कुठल्या प्रकरणी प्राप्त करावे या संदर्भात सुद्धा नियमामध्ये तरतुदी आहेत। वैद्यकीय प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरता जर ठेवणे आवश्यक असेल तर रुजू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले पाहिजे। एखाद्या कर्मचाऱ्याला नियत सेवानुसार सेवानिवृत्त जर झाला असेल आणि सेवानिवृत्त झाल्यापासून 6 महिन्यापूर्वी त्याला पुनर्नियुक्ती जर दिली असेल तर अशा प्रकरणी मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याला सूट मिळू शकते। तथापि सेवानिवृत्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्या संबंधित कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्ती देण्यात आली असेल तर अशा प्रकरणी त्या कर्मचाऱ्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे असे बाब नियमामध्ये नमूद आहे। वैद्यकीय प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये अपील करण्याची तरतूद सुद्धा आहे। वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरवलं असेल तर ही बाब त्या कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याला कळविणे अनिवार्य आहे आणि संबंधित कर्मचाऱ्याला कळविल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या कर्मचाऱ्याला सक्षम अधिकाऱ्याकडे अपील करणे अनिवार्य आहे। विहित मुदतीत अपील प्राप्त झाल्यानंतर जर त्याचे अपील स्वीकारण्यात आले असेल तर त्या कर्मचाऱ्याला पुनर्तपासणी करता वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे व अशा वेळेस पुनर्तपासणी करता जर पाठवले असेल तर त्याच्या सेवा या अबाधित चालू ठेवणे आवश्यक आहे। तथापि पुनर्तपासणी करता संबंधित कर्मचारी दुर्लक्ष करत असेल, जाणूनबुजून टाळाटाळ करत असेल आणि त्याचे अपील जर फेटाळण्यात आलं असेल तर अशा प्रसंगी त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवा या तात्काळ समाप्त करणे अनिवार्य आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुखाने त्या वैद्यकीय प्रमाणपत्राची सेवा पुस्तकामध्ये नोंद घेणे अनिवार्य आहे आणि ते वैद्यकीय प्रमाणपत्र सेवा अभिलेखासोबत जतन करून ठेवणे अनिवार्य आहे। मित्रहो, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती यामध्ये महत्त्वाची बाब आहे धारणाधिकार। धारणाधिकार म्हणजे काय किंवा धारणाधिकार अबाधित राखता येतो का किंवा धारणाधिकार निलंबित करता येतो का या बाबीवर आपण आता सध्या चर्चा करूया। धारणाधिकार म्हणजे काय तर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी कायम पदावर ज्या वेळेस नेमणूक केल्या जाते अशा वेळेस तो कर्मचारी त्या पदाचा धारणाधिकार प्राप्त करतो असे समजले जाते। धारणाधिकार अबाधित राहतो काय? होय, एखादा कर्मचारी त्या पदाचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडत असेल तर त्याचा धारणाधिकार हा अबाधित राहतो। तसेच स्वीयोत्तर सेवेमध्ये एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची बदली होत असेल तर अशा वेळेस त्या मूळ विभागातील त्याच्या पदाचा धारणाधिकार हा कायम ठेवला जातो। एखादा कर्मचारी रजेवर असताना सुद्धा त्याचा त्या पदाचा धारणाधिकार कायम राखला जातो आणि त्याच्या रजा मंजुरीच्या आदेशामध्ये ती बाब नमूद केल्या जाते। एखादा कर्मचारी निलंबित जर झाला असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याच्या पदाचा धारणाधिकार आहे हा कायम राखला जातो। या उलट धारणाधिकार निलंबित केव्हा होतो? एखाद्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या संवर्गात कायम किंवा स्थानापन्न नियुक्ती झाली असेल आणि त्याच्या मूळ पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीपर्यंत तो गैरहजर राहत असेल तर त्याच्या मूळ पदाचा धारणाधिकार हा निलंबित ठेवला जातो। शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना वेतन भत्ते कसे मिळतात? जर एखादा कर्मचारी त्या दिवशी मध्यान्ह रुजू झाला असेल तर त्या दिवसापासून त्याचे वेतन भत्ते सुरू होते। या उलट मध्यान्हानंतर जर रुजू झाला असेल तर त्या दिवसाच्या लगत नंतरच्या दिवसापासून त्याचे वेतन भत्ते सुरू होते।
याउलट एखाद्या कर्मचाऱ्याला मध्यान्हपूर्व कार्यमुक्त केले असेल तर त्या दिवसापासून त्याचे वेतन भत्ते देणं बंद होते आणि मध्यान्हानंतर त्याला कार्यमुक्त केले असेल तर त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसपासून त्याचे वेतन व भत्ते देणं बंद होते। मित्रांनो, कार्यभार हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये यामध्ये सुद्धा तरतुदी आहे। साधारणतः कार्यभार हस्तांतरण कार्यमुक्त कर्मचारी आणि कार्यमोचन कर्मचारी याच्या उपस्थितीतच कार्यभार हस्तांतरण झालं पाहिजे। तथापि याला सुद्धा काही अपवाद आहे। दीर्घ सुट्टीच्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचा सक्षम अधिकारी मुख्यालया व्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यभार स्वीकारण्यास परवानगी देऊ शकतो किंवा काही प्रकरणी कार्यमुक्त असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मुख्यालयाच्या बाहेर कार्यभार स्वीकारण्याकरता सक्षम अधिकारी हा परवानगी देऊ शकतो। सेवेच्या सर्वसाधारण शर्तीमध्ये पदोन्नतीची तारीख ही कोणती निश्चित करावी या बाबतीत सुद्धा तपशीलवार बाब नमूद आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांची वरच्या पदावर समान जबाबदारी असणाऱ्या पदावर जर पदोन्नती झाली असेल तर वरच्या संवर्गातील पद ज्या दिवशी रिक्त होईल तो दिवस ती तारीख पदोन्नतीची तारीख निश्चित केला जाईल। तथापि वरच्या संवर्गामध्ये पदोन्नती झाली आहे व अधिक जबाबदाऱ्या त्या पदाला जर असेल तो संबंधित कर्मचारी ज्या दिवशी त्याच्या पदावर रुजू होईल ती तारीख तो दिवस पदोन्नतीचा दिवस म्हणून निश्चित केला जाईल। राजपत्रित अधिकाऱ्याचे सेवा पुस्तक कसे ठेवले जाते या संदर्भामध्ये नियमामध्ये स्पष्टपणे बाब नमूद केलेली आहे। पूर्वी राजपत्रित अधिकाऱ्याचे सेवा पुस्तके हे महालेखापाल कार्यालयाकडून ठेवले जात होते। तथापि वित्त विभाग शासन निर्णय 18 ऑक्टोबर 1989 अन्वये राजपत्रित अधिकारी यांच्या वेतन प्रदानामध्ये बदल झाल्यामुळे अराजपत्रित अधिकारी किंवा कर्मचारी यांना सेवा पुस्तकाच्या संदर्भात जे नियम लागू आहे तेच नियम राजपत्रित अधिकारी यांना सुद्धा लागू आहे। आता राजपत्रित अधिकारी यांची सेवा पुस्तके हे कार्यालय प्रमुख किंवा नियंत्रण अधिकारी यांच्याकडून ठेवली जातात। सेवा पुस्तकाच्या संदर्भामध्ये किंवा सेवापटाच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहे? एखादा कर्मचारी किंवा अधिकारी रुजू झाल्यानंतर कार्यालय प्रमुखाने 2 प्रतीमध्ये सेवा पुस्तक ठेवणे अनिवार्य आहे। या सेवा पुस्तकाची एक प्रत कार्यालय प्रमुखाने स्वतःच्या अभिलेखामध्ये ठेवली पाहिजे आणि त्याची दुय्यम प्रत सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत संबंधित कर्मचाऱ्याला देणे अनिवार्य आहे। दुय्यम सेवा पुस्तकामध्ये सर्व नोंदी व्यवस्थितरित्या घेतल्या आहेत का आणि त्या साक्षांकित केल्या आहेत का ही पाहण्याची जबाबदारी त्या संबंधित कर्मचाऱ्याची आहे आणि या सर्व नोंदी बरोबर जर असेल तर संबंधित कर्मचाऱ्याकडून ती बाब अधोरेखित करून तसा अहवाल कार्यालय प्रमुखाला प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये वरिष्ठाकडे पाठविला जातो। मित्रहो, सेवा पुस्तक हा अत्यंत महत्त्वाचा असा अभिलेख आहे। सेवा पुस्तकामध्ये एखादी महत्त्वपूर्ण नोंद जर घेतल्या गेली नाही तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांचे निवृत्ती वेतन प्रकरण सुद्धा आक्षेपित केले जाऊ शकते किंवा गटविमा योजनेची एखादी नोंद सेवा पुस्तकामध्ये जर नसेल तर गटविमा योजनेचे प्रदान सुद्धा त्याला प्राप्त होण्यामध्ये अडचणी ठरू शकते। त्यामुळे सेवा पुस्तकातील नोंदी या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सेवा पुस्तकामध्ये नेमणूक, सर्व प्रकारच्या पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ, बदली झाली असेल किंवा एखादा कर्मचारी रुजू झाला असेल या नोंदी घेणे आवश्यक आहे। याचबरोबर सर्व रजेचा तपशील ठेवणे आवश्यक आहे। याबरोबरच प्रशिक्षण जर असेल त्या प्रशिक्षणाची नोंद सुद्धा सेवा पुस्तकामध्ये ठेवणे अनिवार्य आहे। कारण काही विभागामध्ये प्रशिक्षण हे सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या समकक्ष असल्यामुळे त्या प्रशिक्षणाची नोंद सुद्धा सेवा पुस्तकामध्ये ठेवणे अनिवार्य आहे। कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सेवेच्या दृष्टीने जन्मतारीख ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे। कारण जन्मतारखेवरून त्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची तारीख ही निश्चित केली जाते। सेवा पुस्तकामध्ये जन्मतारखेची नोंद घेताना हे शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून किंवा प्रमाणपत्रावरून घेणे आवश्यक आहे आणि ज्या शैक्षणिक दस्तऐवजावरून सेवा पुस्तकामध्ये जन्मतारखेची नोंद केली जाते त्याचा उल्लेख सुद्धा सेवा पुस्तकामध्ये करणे अनिवार्य आहे। काही वेळेस एखाद्या कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेमध्ये लिहिण्यामध्ये लेखन दोष झाला असेल किंवा चुकीची जन्मतारीख कार्यालय प्रमुखाने नोंदविली असेल तर अशा वेळेस त्या संबंधित कर्मचाऱ्याने 5 वर्षाच्या आत सक्षम अधिकारी यांच्याकडे ही बाब अधोरेखित करणे अनिवार्य आहे। जन्मतारखेच्या संदर्भामध्ये काही वेळेस वर्ष माहीत असेल आणि महिना जर माहीत नसेल तर त्या वर्षाची 1 जुलै
ही तारीख जन्मतारीख म्हणून घेण्यात यावी. काही प्रसंगी वर्ष माहीत असेल आणि महिनाही माहीत असेल, तथापि तारीख माहीत जर नसेल तर त्या वर्षाची त्या महिन्याची 16 तारीख ही गृहीत धरण्यात यावी. अराजपत्रित कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये 5 वर्षाच्या आत जर जन्मतारखेत काही बदल करायचा असेल तर हे अधिकार जे आहे हे विभाग प्रमुखाला आहे. तथापि 5 वर्षानंतर जर एखाद्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली असेल तर त्यानंतर 5 वर्षाच्या नंतर जन्मतारखेमध्ये बदल करण्याचा अधिकार हा त्या प्रशासनिक विभागास आहे. मित्रहो, सेवा प्रमाणित करणे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. कार्यालय प्रमुखाने प्रत्येक वर्षी त्या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या अभिलेखावरून किंवा वेतन देयकावरून किंवा वेतनपटावरून त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पडताळणी केली पाहिजे आणि तशी नोंद त्या सेवा पुस्तकामध्ये करणे अत्यंत अनिवार्य आहे. एखादा कर्मचाऱ्याची बदली जर झाली असेल तर त्याचे सेवा पुस्तक सर्व नोंदी घेऊन नवीन आस्थापना अधिकारी यांना पाठवणे आवश्यक आहे. तथापि सेवा पुस्तक त्या संबंधित कर्मचाऱ्याला देता कामा नये. कर्मचारी शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा पुस्तक त्या कर्मचाऱ्याला देण्यात येऊ नये, तर ते सेवा पुस्तक त्या कार्यालय प्रमुखाने किमान 5 वर्ष जतन करून ठेवणे अनिवार्य आहे. मित्रहो, आज आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती यामध्ये ज्या बाबी आहे, यामध्ये जे मुद्दे आहेत त्याचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.